नोव्हेंबर या दरम्यान राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी। ज्यांना कोणाला कांदे टाकायचे असेल तर त्यांनी पाऊस पडल्यानंतर कोणतं नुकसान होईल त्याची देखील काळजी घ्यावी। आणि तर या पावसाचा हा पाऊस सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पडणार आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी तसेच मुंबई, नाशिक या भागात देखील पाऊस पडणार आहे। तसेच मराठवाड्यात देखील पाऊस आहे, पूर्व विदर्भात देखील पाऊस पडणार आहे, पश्चिम विदर्भात देखील पाऊस पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस आहे। पण या पावसाचं स्वरूप असं आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, कुठं 10 मिलीमीटर पडेल, कुठं 15-20 मिलीमीटर पर्यंत पडणार आहे। परंतु हा पाऊस दररोज एक भाग बदलत जाणार आहे, एकसारखा एका भागात पडणार नाही, एका ठिकाणी सर्वदूर नसणार आहे। मग हा पाऊस दररोज भाग बदलत 25 तारखेपर्यंत हे वातावरण असंच खराब राहणार आहे। तरी या पावसाचा फायदा फक्त एका पिकाला होणार आहे। कारण की निसर्ग काय करतो, सगळ्यांना थोडं थोडं झुकतं माप देत असतो। तर हे आता जर पाऊस नसता आला तर आता नेमकं शेतकऱ्यांची तूर फुलामध्ये येत आहे आणि तुरीला जर गर्भधारणा व्हायची असेल तर फक्त आभाळ लागतं आणि आभाळ आल्याच्या नंतर खूप फुलं होतात। आणि नेमकं आता अशा परिस्थितीमध्ये आभाळ आले, त्याच्यामुळे आता फुलाची संख्या खूप वाढलेली आणि त्याचा फायदा तूर शेतकऱ्यांना होणार आहे। आणि तसेच थंडी आणखीन एक ज्वारी पीक असं आहे की ज्वारीसाठी समजा पेरल्याच्या नंतर नुसतं आकाशामध्ये आभाळ फिरलं की ती ज्वारी खूप वाढत असते, म्हणून याचा फायदा ज्वारीला देखील होणार आहे। म्हणून हा झाला 14 ते 25 दरम्यानचा हवामान।